नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 2 कच्च्या बटाट्यांपासून उपवासाची एक नवीन रेसिपी करणार आहोत। हा पदार्थ करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही, तरीही एकदम चविष्ट तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। सर्वात प्रथम या बटाट्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आली किसायची जी किसणी असते त्याचा वापर करून बटाटा किसून घेऊया। किस काळा पडू नये म्हणून अशा प्रकारे पाण्यातच किसून घ्यायचं आहे। सर्व किसून घेतल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे हा बटाट्याचा किस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असंच या पाण्यामध्ये ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, वरई म्हणजेच भगर। तर इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। या तांदळाचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। जेवढं शक्य असेल तेवढं बारीक पीठ तयार करून इथे घेतलेलं आहे। हे दळून घेतलेलं पीठ दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या घालून घेऊया। इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। 4 ते 5 आल्याचे तुकडे घालून घेऊया। तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर यामध्ये तुम्ही इथे जिरे वापरले तरीही चालू शकेल। आता अजिबातही पाण्याचा वापर न करता मिरची व आलं बारीक वाटून घेऊया। त्यानंतर इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आले व मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया व मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेऊया। इथे आपण ज्या वाटीने 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने इथे 1 वाटी भरून पाणी घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये बटाट्याचा किस घालून घेऊया। या किसामधील पाणी पूर्णपणे काढून नंतरच यामध्ये वापरायचं आहे। इथे हे पाणी पुरेसं नसल्यामुळे इथे मी अजून 1 वाटी पाणी वापरत आहे, म्हणजे इथे मी एकूण 2 वाट्या पाणी 1 वाटी वरईच्या तांदळासाठी वापरलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। 2 मिनिटांसाठी हा बटाटा चांगला शिजवून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करून यामध्ये वाटून घेतलेलं वरईचं पीठ घालून घेऊया। थोडं थोडं करून यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे व एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर या पिठामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात। जोपर्यंत या पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पीठ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये या पिठाचा एक असा गोळा तयार होत आहे, म्हणजेच इथे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे असे समजावे। यामध्ये इथे आपल्याला चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटांनंतर इथे या पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता लगेचच हे पीठ थापून घ्यायचं आहे। पीठ थापण्यासाठी इथे एका ताटाच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती हे सर्व पीठ ओतून घेऊया। आपल्याला ही सर्व प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायची आहे। इथे हे पीठ चांगलं गरम असतानाच पोळी थापून घ्यायची आहे। ही पोळी खूप जास्त जाडही ठेवायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। तर अशा प्रकारे इथे या पोळीला मी चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। पोळी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी ही पोळी अशीच बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटांनंतर पोळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया। आपण इथे याला ट्रायंगल शेप देणार असल्यामुळे चौकोन कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे इथे असा तिरकस कट मारून घ्यायचा आहे व याचे ट्रायंगल्स तयार करायचे आहेत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। तर अशा प्रकारे इथे आपले ट्रायंगल्स तयार झालेले आहेत। आता लगेचच हे उपवासाचे ट्रायंगल्स तळून घेऊया। त्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे ट्रायंगल्स सोडून घेऊया। हे ट्रायंगल्स मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत। खूप मंद आचेवर ते ट्रायंगल्स तळले तर ते ऑइली होऊ शकतात। इथे आपल्याला तव्यामध्ये खूप जास्त गर्दी करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतरच ट्रायंगल्स चमच्याने एकदम हलक्या हाताने उलटवून घेऊया। तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही। इथे आपण हे ट्रायंगल्स तळून जरी केलेले असले तरीही ते अजिबातही तेलकट होत नाहीत। अगदी कमी तेलामध्ये ट्रायंगल्स तळले जातात। 4 ते 5 वेळा ट्रायंगल्स उलटपालट केल्यानंतर इथे ट्रायंगल्सला दोन्ही बाजूनी छान रंग आल्यानंतर तसेच ते दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झाल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेले सर्व ट्रायंगल्स तळून घेऊया। सर्व ट्रायंगल्स तळून घेतल्यानंतर इतकं तेल उरलेलं आहे, म्हणजेच इथे आपल्याला ट्रायंगल्स तळण्यासाठी अगदी कमी तेल लागलेलं आहे। तर इथे हे सर्व ट्रायंगल्स तळून रेडी झालेले आहेत।
हे ट्रायंगल्स बाहेरून एकदम कुरकुरीत तयार होतात, तसेच एकदम आतून जाळीदार बनलेले आहेत. अगदी 1 तास जरी हे ट्रायंगल्स तुम्ही ठेवले तरीही ते कुरकुरीत राहतात, परंतु खूप वेळ जास्त कुरकुरीत राहत नाहीत. 1 तासापेक्षा जास्त वेळ जरी हे ट्रायंगल्स कुरकुरीत राहत नसले तरीही त्यांच्या चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.